नमस्कार शेतकरी बंधू, तुम्ही पाहता कृषी युट्यूब चॅनल. मी निखिल सर आपलं सर स्वागत करतो. आता बरेच दिवस झाले आपले वांगे पिकाचे आपण रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करतो, बरोबर आहे. सध्या कसं झालंय, आपल्याकडे भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे, बरोबर आहे. वांग्याला दर पण चांगला मिळतो सध्या. पण कसं झालंय की वांग्याला फुलकळी चांगली ठिकाणा लागा नाही चांगली. आता आपण ह्यापूर्वी पण भरपूर व्हिडिओ पोस्ट केले, पण कसं होतं स्प्रे केल्यानंतर परत 4-5 दिवस गेले की वातावरण चेंज झाले, त्या हिशोबाने आपल्या पिकाला परत फुलभार लागतो. कारण वांगे थोडी 3 ते 4 दिवसाला करावं लागते, त्या हिशोबाने आपल्याला त्याला स्प्रेइंग रेग्युलर बदलत राहावं लागेल. आता इथून पूर्वी आपण गोल्ड बार झालं, फास्टर झालं, परत भरपूर असे काही महिन्यासाठी प्रकार वापरले आपण, बरोबर आहे. तर आपण कसं आता एकच औषध वारंवार वापरतो, त्यामुळे आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट भेटत होता. तर आपण औषध चेंज करून पाहिलं, तर ते औषध चेंज काय केलं, पण आपण त्यामध्ये आपला एक चांगला रिझल्ट भेटला म्हणून आपल्याला ते सांगण्यास मी समजावले. तर आपण औषध चेंज केलं, त्यामध्ये आपण हे टाटा कंपनीचं टाटा बहार आहे ते वापरलं बघा. हे सर्वांच्या परिचयाचं औषध आहे. त्यामध्ये काय केलं आपण, यामध्ये अमिनो ऍसिड आहेत आणि 16 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट येतात आपल्याला. त्यामध्ये साधारण लायसिन, ग्लायसिन, आर्जिनिन, व्हॅलिनिन, मिथिनिन, ट्रायसिन, फिनाइलअलाइन, आयसोल्युसिन, भरपूर असे 15 ते 16 प्रकारचे घटक येतात. आपण हे टाटा बहार वापरलं, सोबत त्याचा चांगला रिझल्ट यावं म्हणून एक मायक्रोन्यूट्रिएंट सोबत हे महाराष्ट्राचं ग्रेड 2 हे आपण रेग्युलर वापरतो ॲमिक्स म्हणले तर. आणि ह्या सगळ्यांचा रिझल्ट चांगला यावं म्हणून आपल्या औषध झाडा चांगलं करण्यासाठी हे फास्ट ट्रॅक स्टिकर आपल्याला तिनेच एकत्र कॉम्बिनेशन फवारणी केली. तर फवारणीचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता. आपल्या पाठीमागे आपलं प्लॉट आहे वांग्याचा. तर हे वांग्याला सिटिंग झालेली, ते फुलं बघू शकता वांग्याला एकदम अशी भरपूर अशी फुलकळ्या निघालेत, मादी कळ्या निघाल्यात झाडाला आपल्या. फवारणीनंतर असा रिझल्ट आला आपल्याला. पहिल्या पीक फवारणीचा पण रिझल्ट आला आपल्याला, आला नाही असं नाही, पण वारंवार स्प्रे करून आपल्या झाडा पाहिजे रिझल्ट भेटायला आपण हे मॉलिक्युल बदलून पाहिला. वांग्याची क्वालिटी बघा तुम्ही, एक नंबरची क्वालिटी निघलेली फळाची आपल्या. कारण मायक्रोन्यूट्रिएंट वापरला आपण टाटा बहार. टाटा बहार मध्ये 16 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट येतात. बाकी कोणत्याही तुमचं मॉलिक्युल वापरा, त्यामध्ये अमिनो ऍसिड असतं, पण बाकीचे मॉलिक्युल राहतात महत्वाचे लागतात, ते त्यामध्ये नसल्यामुळे आपल्याला एवढा पाहिजे रिझल्ट भेटत नाही. तर हे आपण हे वापर टाटा बहार. तुम्ही पण तुमच्या पिकामध्ये टाटा बहार आणि ह्याचं कॉम्बिनेशन वापरा, नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन जाईल. आणि सोबतच आपल्या पिकामध्ये थोडा पांढऱ्या माशी प्रादुर्भाव झाला, म्हणून ह्या ॲग्रोस्टार कंपनीचा आपण डायनाशील्ड वापरतो. त्यामध्ये मिक्समध्ये एक 20 लिटर पंपासाठी 10 ग्रॅम वापरायचे आपल्याला. त्यामध्ये डिनोटिफेरॉन आहे, जे टोकन म्हणून येतं मार्केटमध्ये, तो हा ह्यामध्ये घटक आहे. तर प्लॉटमध्ये आपल्याला थोडा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला, तर हे तिन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. कुठलाही तुम्हाला स्कॉर्चिंग वगैरे येणार नाही, तुम्ही बिंदास वापरू शकता. आता हे डायनाशील्ड जे आहे हे आपल्या कपाशी पिकात सुद्धा वापरू शकता तुम्ही. कपाशी पिकामध्ये आपल्याला पांढऱ्या माशी प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात होतो, पांढऱ्या माशी कंट्रोलमध्ये येत नाही, तर तुम्ही हे डायनाशील्ड जे आहे कपाशी पिकाचा वापरू शकता. त्याचा सुद्धा बेटर रिझल्ट येऊन जाईल आपल्याला. 20 लिटर पंपासाठी 10 ग्रॅम म्हणजे आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम डोस वापरायचा आहे, बरोबर आहे. तुम्ही वापरा, नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन जाईल. त्या तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही करून वापरा, एक बेटर रिझल्ट येऊन जाईल आपल्याला. बाकी या व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला काय समस्या आल्या, काय माहिती, नक्की कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या 20 लिटर पंपासाठी टाटा बहार 40 मिली, ॲमिस गोल्ड 20 ग्रॅम आणि आपल्याला हे 10 ग्रॅम डायनाशील्ड जे आहे 10 ग्रॅम म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम वापरायचं. आणि स्टिकर आहे ते 5 मिली. असं तिन्ही एकत्र कॉम्बिनेशन तुम्ही वापरा, नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन जाईल.